नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. ओपनिंग नंतर वरच्या दिशेनं थोडी मूव्हमेंट झाली आणि त्यानंतर सेलिंग देखील आलं आणि आपण जर विचार केला तर आदल्या दिवशीचा जो लो होता तो ब्रेक देखील झाला. मात्र या ठिकाणी आपल्याला फॉल्स ब्रेकआउट बघायला मिळाला आणि इथे ट्रॅप सिच्युएशन बघायला मिळाली. तर आदल्या दिवशीचा लो ब्रेक झाला, त्याचा लो देखील ब्रेक झाल्यामुळे अनेकांनी इथे एंट्री घेतली असेल. मात्र त्यानंतर लगेचच आपल्याला इथे रिकव्हरी सुद्धा बघायला मिळाली. मात्र ही रिकव्हरी सुद्धा हे झाल्यानंतर म्हणजे डे हायच्या जवळपास गेल्यानंतर पुन्हा सेलिंग आलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी आपल्याला खूप व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाल्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला खूप व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळाल्या आणि सकाळी आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न इथे तयार झालेला बघायला मिळाला आहे. आता ह्या डब्ल्यू पॅटर्नचा जो हाय आहे तो ब्रेक झाल्यानंतर काही खूप मोठी मूव्हमेंट आपल्याला दिसली नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, तर उद्या एक्सपायरी असल्यामुळे आज बँक निफ्टीमध्ये व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळालेली आहे. आणि ह्या व्होलाटाईल मूव्हमेंटमध्ये ब्रेकआउट जे आले किंवा चार्ट पॅटर्न नुसार आपल्याला ज्या काही गोष्टी दिसल्या त्याचे सुद्धा रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळालेले नाही. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात दोन्ही बाजूला मूव्हमेंट झाली, मग मार्केटमध्ये थोडी तेजी झाली आणि 51,400 च्या आसपास हाय बनवला. त्यानंतर 2-3 वेळा 51,400 च्या आसपास जाण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी सेलिंग आलेलं आहे आणि 51,278 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालेलं आहे. तर या पद्धतीनं दिसताना क्लोजिंग जरी 51,171 च्या आसपास असलं तरी 278 च्या आसपास झालेलं आहे. म्हणजे ह्या आसपास आपल्याला कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे. तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आज मूव्हमेंट झाली. आता येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, डेली टाइम फ्रेममध्ये गेलं पाहिजे. आता तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ही जी गॅप तयार झालेली होती ही गॅप आता भरली गेलेली आहे. आणि गॅप भरली गेली म्हणजे ती भरण्याआधी बघा इथपर्यंत गेलं, रेझिस्टन्स घेतला, खाली आलं, ब्रेकआउट दिलं, हाय बनवला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता वर चाललंय. अशा प्रकारे म्हणजे डेली टाइम फ्रेमवर जर तुम्ही प्राइस ऍक्शन बघायला गेला तर ही प्राइस ऍक्शन आपल्याला तेजीची दिसते आणि त्यानुसारच मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळते. तर येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, फिब रिट्रेसमेंट लेवलचा वापर करावा लागेल. म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर फिब रिट्रेसमेंट लेवलचा जर तुम्ही वापर केलात, आता मी ते पुन्हा पुन्हा करून दाखवणार नाहीये. याचं कारण कशा पद्धतीनं करायचं असतं हे मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलेलं होतं. वीकली अनालिसिस ज्या वेळेला करतो त्या व्हिडिओमध्ये हे सर्व मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. मग तुमच्या लक्षात येईल की जर समजा इथे ती अप्लाय केली तर आत्ता आपण कोणत्या लेवलला ट्रेड करतोय. तर जे नवीन असतील त्यांच्यासाठी फक्त अगदी इन शॉर्ट दाखवतो की इथे जर आपण फिब रिट्रेसमेंट लेवल अप्लाय केली तर आपल्याला इथे 50%, 61.8% अशी लेवल ब्रेक करत ही 50% ची लेवल आहे. त्यानंतर ही 61.8% ची लेवल आहे आणि ही 78.6% ची लेवल आहे. आज त्या लेवलचा रेझिस्टन्स का घेतला गेला हे तुम्ही जर ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावली असती तर तुमच्या लक्षात आलं असतं. 51,402 च्या आसपास आज हाय का बनला, तर 51,402 च्या आसपास 78.6% ची लेवल आहे. त्याच्यामुळे इथे बनलं. उद्या जर ही ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात 51,875 पर्यंत आपल्याला बँक निफ्टी वर जाताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये
आज कशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळाली आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपण इथे दाखवायचा प्रयत्न केलाय. तर आता आपण जाऊया आणि उद्याचं मी इथे डायरेक्ट विश्लेषण केलेलं आहे, तर ते बघायला आपण सुरुवात करूया. तर इथे मी उद्यासाठीचं बँक निफ्टीच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत. वरच्या बाजूला तुम्ही बघितलं तर 51,350 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला बघितलं तर 51,150 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. लक्षात घ्या, मागचे 2-3 दिवस 51,200, 51,300 ह्या रेंजमध्ये आपल्याला बँक निफ्टी गेल्यानंतर तिथून रिव्हर्स होताना बघायला मिळते, खालच्या दिशेनं जाताना बघायला मिळते. आज अखेर आपल्याला काय झालंय, बरेच दिवसानंतर 51,400 ही किंमत टच झालेली आहे. त्यामुळे उद्या गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं आणि 51,350 ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली, तर काय होऊ शकतं, वर जात असताना मग 51,450, 51,550 आणि 51,650 अशा 3 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यासाठी 51,350 लेवल ओपनिंग सेशन झाल्यानंतर, म्हणजे ओपनिंग सेशन मध्येच पहिल्या अर्ध्या तासात 1 तासामध्ये जर ब्रेक झाली आणि ह्याच्यावर टिकलं, तर आपल्याला ही मुवमेंट बघायला मिळू शकते. कारण साधारणपणे 51,500 च्या आसपास भरपूर शॉर्ट्स बनलेले आहेत. कॉल रायटिंग खूप झालेलं आहे. काही जणांनी ते 51,400 च्या आसपास सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आता जर वर जायला लागलं, तर ह्या लोकांना शॉर्ट कव्हरिंग करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण उद्याच एक्सपायरी आपल्याला बँक निफ्टीमध्ये आहे. तर हे झालं वरच्या दिशेनं. जर काही कारणानं आपल्याला फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं आणि 51,150 ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली, तर 51,050, 50,950 आणि 50,850 अशा 3 लेवल आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. अर्थात ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, 51,150 च्या खाली टिकलं, तर खालच्या बाजूला आपल्याला 100-200-300 पॉईंट बघायला मिळू शकतात. 51,350 च्या वर टिकलं, तर वरच्या बाजूला आपल्याला 200-300 पॉईंट बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्याचं प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्न नुसार विश्लेषण. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पुढे जायचं आहे आणि डेटा अनालिसिस सुद्धा बघायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे काय केलंय, बँक निफ्टीचा डेटा, ओपन इंटरेस्ट डेटा इथे लावलेला आहे. फक्त उद्याची एक्सपायरीज घेतलेली आहे. मंथली एक्सपायरी असल्यामुळे 28 ऑगस्टची एक्सपायरी आपण इथे घेतलेली आहे आणि वर आपण ओपन इंटरेस्ट बघतोय. तर आता मी थोडंसं झूम आउट करतो, म्हणजे इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसून येतील. 52,000 ला आपल्याला इम्पॉर्टंट रेजिस्टन्स दिसतोय. त्यामुळे उद्या काय होईल, कितीही तेजी झाली, समजा उद्या गॅप अप ओपन होऊन तेजी जरी होणार असली, तरी उद्या 52,000 ही लेवल ब्रेक होईल वरच्या दिशेनं ह्याची शक्यता आपल्याला जवळपास नाहीये. खूपच काहीतरी घडामोड झाली, खूप पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला बँकिंग क्षेत्रासाठी किंवा आपल्या मार्केटमध्ये आली, तरच आपल्याला गॅप अप ओपन होऊन 52,000 ब्रेक होण्याची शक्यता आहे. अन्यथा 52,000 हा आपल्याला रेजिस्टन्स आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, मग त्याच्या खालचा रेजिस्टन्स कुठे आहे ते बघायचं. त्याच्या खालचा रेजिस्टन्स बघायला गेलं, तर तो दिसतो 51,500 ला. तर त्याच्यामुळे आपल्याला 51,500 जर लेवल ब्रेक झाली, तर एक 100-200 पॉईंटची, म्हणजे 51,700, 51,800 पर्यंत तेजी बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. हायेस्ट सपोर्ट कुठे आहे, तर तो आहे 51,000 ला. 52,000 ला रेजिस्टन्स आहे, 51,000 ला सपोर्ट आहे. जर काही कारणामुळे आपल्याला 51,150 च्या खाली किंवा 51,100 च्या खाली टिकायला लागली बँक निफ्टी, तर एक सेलिंग सुद्धा कंटिन्यू होऊ शकतं. याचं कारण असं आहे की ह्या एरियामध्ये आता आपल्याला एक रेंज तयार झाली आहे आणि तुम्ही इथे बघितलं, तर हा साधारणपणे 51,150 ते 51,350 ह्या भागामध्ये आपल्याला सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लेवल जर बघायला गेलं, तर जवळ-जवळ सारख्याच लेवल आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे आपल्याला जर ही रेंज ब्रेक झाली, तर ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेने एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार. आता आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्ट, म्हणजे आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडल्या हे समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागेल ते ह्या बाजूला आपल्याला काय दिसतंय, मोठे मोठे लाल स्तंभ तयार झालेले दिसत आहेत. तर हे लाल स्तंभ काय सांगतायत, आज सुद्धा शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळाले आणि उद्या जर 51,500 च्या वर टिकत असेल, तर आपल्याला आणखीन शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळू शकतं. त्याची सुरुवात अर्थातच 51,350 च्या वर टिकल्यानंतर होऊ शकते. तर त्याच्यामुळे आज जसं इथे शॉर्ट कव्हरिंग झालंय, तसं आणखीन वर जायला 51,800 पर्यंत जायला तरी आपल्याला
म्हणजे मार्ग मोकळा होईल अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसून येते. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. जर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट होऊ शकते. तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीच्या या विस्तृत विश्लेषणानंतर आता आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया. इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय आणि निफ्टी 50 मध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेले आहेत. आज इथे मी कदाचित इम्पॉर्टंट लेवल लिहायला विसरलेलो आहे. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही जी लेवल आहे ही लेवल 24,975 ची. आपण काय करूया आता इथे लिहून टाकूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील. 24,975 ची ती लेवल आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील की ही 24,975 ची लेवल आहे. वरची लेवल आहे 25,075 ची, तर ते आपण इथे लिहून टाकूया 25,075. आणि या दोन्ही लेवल आपल्याला व्यवस्थित दिसू शकतील अशा पद्धतीनं स्क्रीनवर ऍडजस्ट केल्यात. आता जर तुम्ही इथे बघायचं असेल थोडंसं झूम आउट देखील करायला लागेल आपल्याला म्हणजे सर्व डेटा व्यवस्थित दिसू शकेल. निफ्टीच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर निफ्टीमध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळते. अर्थात साइडवेजच मुवमेंट आहे. तुम्ही जर 2 दिवस बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही साइडवेजच मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळते. मात्र वरच्या बाजूला टिकतंय त्यामुळे उद्या येणाऱ्या काळात 25,075 ही लेवल पुन्हा जर ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं 25,125, 25,175 आणि 25,225 अशा आपल्याला 3 लेवल येताना बघायला मिळू शकतात. मात्र काही कारणानं खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झालं. 24,975 ही लेवल ब्रेक झाली. थोडक्यात 25,000 ही लेवल ब्रेक झाली तर मग सेलिंग आणखीन थोडं वाढू शकतं. त्या केसमध्ये 24,925, 24,875 आणि 24,825 अशा 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचा मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टी या इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे. ओके, हा चार्ट तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर आवश्यक असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट. आता आपण बघणार आहोत निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट. इथे मी निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट काढलाय. हा चार्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चार्ट वरचे इम्पॉर्टंट लेवल आणि वरचे आणि खालचे 3 टार्गेट्स आपल्याला मेन्शन केलेले आहेत. तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम करायची आहे. झूम लेवल जे आहेत ह्या कमी करायच्या आहेत. आणि आता मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक एकत्र केले ते तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे आधी आपण एकत्र करूया. सगळ्यात पहिल्यांदा जो स्टॉक बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, हा स्टॉक आपण ह्यापूर्वी सुद्धा कव्हर केलेला होता आणि ब्रेकआउट ज्या वेळेला आलं होतं साधारण 742 रुपयाची ही खालची लेवल आहे आणि 746 रुपयाची वरची लेवल आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसत आहेत तुम्हाला, पण आतापर्यंत त्या डब्ल्यू पॅटर्नला काही यश आलेलं नाही. म्हणजे तुम्ही इथनं खाली बघितलं तर लो आपल्याला हळूहळू हळू वर सरकताना दिसतोय आणि हाय मात्र आहे तिथेच आहे. तर अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न तयार होतो आणि ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये आपल्याला ज्या वेळेला जागा कमी उरते त्यावेळेला वरच्या दिशेनं ह्या अशा प्रकारच्या असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न मध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. त्यामुळे साधारणपणे 746 वगैरेच्या वर टिकत असेल तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळात आपल्याला तेजी बघायला मिळते आणि मिळू शकते आणि साधारणपणे 790 ते 800 रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. तर हे झालं आपल्याला आयसीआयसीआय प्रू लाईफ या स्टॉक विषयी. आपण आता पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे आपल्याला हळूहळू किंमत वर सरकताना दिसते. त्यानंतर आपल्याला अल्टरनेट बऱ्याच वेळेला
एक ग्रीन एक रेड कॅन्डल बघायला मिळते. इथे जर बघितलं तर पहिली आपल्याला ग्रीन आहे, मग रेड आहे, मग 2 ग्रीन आहे, परत रेड आहे, परत ग्रीन आहे, रेड आहे. तर अशा वेळेला आपल्याला काय वाटतं, उद्या जर समजा ह्याचा ही इनसाइड कॅन्डल बनलेली आहे, आजची कॅन्डल ही इनसाइड कॅन्डल आहे, जर ह्याचा लो ब्रेक झाला खालच्या दिशेनं, तर एक मोठी सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. तर साधारणपणे ही गोष्ट लक्षात ठेवायची. 965च्या खाली टिकत असेल तर हळूहळू 940 रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. त्यानंतर पुढचा स्टॉक बघूया. हा सुद्धा त्याच ग्रुपचा आहे, JSW स्टील लिमिटेड. तर इथे सुद्धा आपल्याला काय दिसतंय, इनसाइड कॅन्डल तयार झालेली दिसते आणि त्याच सोबत जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला ही जी बॉडी आहे ही मागच्या बॉडीच्या आतमध्ये आपल्याला इनगल्फ झालेली दिसते. अशा वेळेला त्याला इनसाइड बॉडी इनसाइड कॅन्डल असं म्हणतात. समजा येणाऱ्या काळात ह्या दोघांचा मिळून जो लो आहे तो खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे JSW स्टील लिमिटेड. त्यानंतर आता पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया. या स्टॉकचं नाव आहे टायटन. टायटन हा स्टॉक शक्यतो आपण कव्हर करत नाही, मात्र इथे काय झालंय, एकदम टॉपच्या जवळ म्हणजे रिसेंट टॉप जो आहे, लाईफ टाईम टॉप नाही, रिसेंट टॉपच्या जवळ आपल्याला रेजिस्टन्स घेतलेला दिसतोय आणि इथे एम पॅटर्न तयार झालेला सुद्धा आपल्याला दिसू शकतोय. तर ह्या एम पॅटर्नचा हा जो लो आहे तो ब्रेक झाला आणि याच्या खाली टिकत असेल तर येणाऱ्या काळात 3550च्या खाली टिकल्यानंतर हा स्टॉक 3500 रुपये 3450 रुपये इथपर्यंत खाली सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं अनालिसिस. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचा एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटतोय, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.